बस. तुम्ही आता बघितलं मी याच्यामध्ये जस्ट मसाला ऍड केलेला आहे. हळद पावडर, लाल मिर्च पावडर, गरम मसाला वगैरे ऍड केलेला आहे. सो हे जे वाटण केलेलं आहे मी ह्याच्यामध्ये सुकं खोबरं, अद्रक लसूणची पेस्ट आहे, मी यात घालणार आहे. एकदम थोडस घ्यायचंय, काही जास्त नाही. टेन्शन पण घ्यायचं नाही, जेवणाच्या बाबतीत काय टेन्शन नाही. खोबरं आपण ऑलरेडी भाजून घेतलेलं आहे. ठीक आहे, झाकण ठेवतो. तर प्रियंकाजी बोलतात की आता आपण जरी टाकलेला असेल, जरी आपण हे लक्षात ठेवायचं आहे, त्यांनी मला शिकवलंय की जरी आपण सुकं खोबरं वगैरे सगळं साहित्य जरी भाजून घेतले असेल तरी पण आपण मसाला चांगला भाजायचा जोपर्यंत त्याचा फ्रेग्रन्स येत नाही. आणि त्याच्यावरती आपण झाकण ठेवायचं. प्रियंकाजी तुम्ही चिकन कापताय का? हा, अगदी बारीक ना, बोनलेस आहे ना? दाखवा त्यांना जरा, कॅमेरा दाखवा ना कसे कापले. तिथे दाखवा, तिथे इथे दाखवा ना, इथे दाखवा प्रियंकाजी. खाली जरा वाटी दिसत नाहीये. हा, हे चिकनचे पीसेस आहेत ना? हा, घाबरताय कशाला? तुमचं नाही रिव्हील होणार फेस, तुमचा फेस प्रियंकाजी नाही रिव्हील होणार. तुम्ही असं दाखवू शकता कॅमेऱ्यात, आता दाखवू शकता. असं दाखवा जर असं ते, हा दाखवा असं. हा, सो अशा मी हे चिकनचे पीसेस, तुमचा चेहरा नाही रिव्हील करायचा ना, तुम्ही सांगितलं ना आता. ठीक आहे, चला दाखवलेलं आहे. काढू, तुम्हाला पण मीडियामध्ये दिसायचं आहे. बघा आपली प्रियंकाजी. सो प्रियंकाने मला इकडे मस्त चहा पण बनवलेली आहे. थँक्यू सो मच प्रियंकाजी. त्याला म्हणतात चायची गाळण. ठीक आहे, आणि पुढे कप माझा, माझा कप. मनी येलो बेबी कुणाला कपामध्ये? हा, मी कपातच पितो. ग्लासात पाणी पितात ना? आम्ही चहा पितो. तुम्ही काय करता? चहा ग्लासात. थोडी येडे आहेत का तुम्ही? ग्लासात पाणी पितात.